यस, आपण सामना सुरू करूया। विनंती असेल प्रेक्षकांना की या दोन संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या। खासदार चषकाचा अंतिम सामना ओम साई गणेश डोंबिवली वर्सेस मायरा 11 कल्याण या दोन टीम मध्ये आणि मंगेश धुमणे यांच्याकडून गोलंदाज अमित साठी सुवर्ण संधी आहे। जर क्लीन बॉल काढला तर 100 रुपये। युवराज शेट्टी असतील, अक्षय पाटील असतील, यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे। खऱ्या तर निखिल केणी असतील, अमर मडवी असतील, जितू पाटील असतील, कुमार औटे असतील यांच्या माध्यमातून खासदार चषकाचं हे आयोजन नक्कीच कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार, कार्यसम्राट, कार्यकुशल आमदार राजेश मोरे साहेबांच्या संकल्पनेतून जे आधारस्तंभ आहेत, प्रमुख शिल्पकार आहेत या स्पर्धेचे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाने खासदार चषकाचं आयोजन। चला आपण सामना सुरू करूया। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। ऑल द बेस्ट, शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट। गोलंदाजी मार्कवरती इंदापूर रिटर्न अमित कडाले आणि स्ट्रायकिंगला फलंदाज जितू। आणि पहिल्या चेंडूवरती काय घडलंय, ओमकार पाटणेकडून होती चूक आणि मिळते एक धावे चेंडूवरती। याआधीच्या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद झाले होते जितू आणि याही मॅच मध्ये संधी होती अमित कडाले। बघा, जो प्लेयर डगआउट आहे त्यामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। अंतिम सामना सुरू आहे, मेगा फायनल। सॉफ्टने खेळतात, ऑन साइडला फ्लिक केलंय, मिळते एक धाव, धावसंख्या एकनी पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेट 6 दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। अंतिम सामना आपण पाहतोय, मेगा फायनल। अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा निखिल केणे, अमर मडवी, जितू पाटील आणि कुमार औटे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आणि गेली 3 डे नाईट मध्ये संकेत भगत यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि आज प्रशांत देखील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये। नक्कीच उमेश जेव्हा बॅटिंग साठी येतील तेव्हा प्रत्येक धावेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। प्रदीप जय हनुमान आयरे या टीमचे प्रदीप यांच्याकडून ती सुवर्ण संधी असणार आहे। सॉफ्टने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज झाल्या बाद जितू बॅक टू द पवेलियन लागतोय। हा पहिला मोठा धक्का मायरा 11 या टीमला। अंतिम सामना सुरू आहे, मेगा फायनल। या दोन टीम मध्ये एकूण 24 संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये, त्यामधून 22 संघांचा गाशा गुंडाळलाय। उरलेत फक्त हे 2 संघ, ओमसाई गणेश डोंबिवली आणि मायरा 11 कल्याण। या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे। कृष्ण येत आहेत, नवीन फलंदाज अमित कडाले गोलंदाजी मार्क वरती।
यावेळी स्वीप करतात, मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-4. संत आणि सावध सुरुवात केली आहे मायरा 11 या टीमने. या मॅचमध्ये बघा क्लीन बोल्ड जर काढलं तर मंगेश धुमणे यांच्याकडून 100 रुपये आहेत. गोलंदाज ओमकार पाटणे, स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत बनसोडे येत आहेत. मॅन फ्रॉम चिखनगर, एक टॅलेंटेड फलंदाज आहे ज्याने गोल्डन चौकार मारून सामना जिंकून दिला होता आणि याआधीच्या मॅचमध्ये देखील श्री 11 या टीम समोर खूप चांगली बॅटिंग केली होती. टूडीसाठी 100 रुपये मंगेश धुमणे यांच्या माध्यमातून. स्विच इट करतायत निखिल घाडीगावकर आले होते. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट यावेळी पाहायला मिळत आहे. अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे खासदार चषकामधील. गेले कित्येक दिवस आयोजकांनी मेहनत घेतली आहे. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. स्क्वेअर ड्राईव्ह आहे आणि पॉइंटला कोणतेही क्षेत्ररक्षक नाहीये. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. बॅटची कडा आहे महेश शिंदे, फार वेगाने आले होते चेंडूवरती आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेतला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ड्राईव्ह केलंय आणि 2 धावा डिक्लेअर. 100 रुपयांचा मानकरी अनिकेत बनसोडे. पुन्हा पारितोषिक आहे का? कंटिन्यू आहे का? आहे ना? यस. मंगेश धुमणे यांच्या माध्यमातून टूडीसाठी चौकारासाठी. यस. यस 100 रुपये अनिकेतला लागू झालेले आहेत. आता चौकारासाठी 200. क्या बात आहे. आता लावा पुन्हा टूडीला लावा की संपले? येस आहेत भरपूर आहेत. महेश शिंदे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्वीप करताय, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. बघा मंगेश दादा धुमणे हे डोंबिवलीचे आहेत, आपल्या विभागातील आहेत, परंतु कल्याण या टीमवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव. चौकारासाठी 200 रुपये आहेत. क्या बात आहे. यस डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी महेश शिंदे करतायत. किरण शिंदे यांचे छोटे बंधू आहेत. उद्या लग्नाला जायचं आहे सर्वांना. आग्रहाचं निमंत्रण आहे. कुमारवटे किरण शिंदे यांची सेकंड इनिंग सुरू होणार आहे. पुन्हा एकदा स्वीप करतायत आणि धावसंख्या आहे 11. 31 तारखेला तर सर्व असणार यस रिसेप्शनला, परंतु उद्या देखील आग्रहाचं आमंत्रण आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतं डीप मध्ये. कौस्तुभ आहेत. कौस्तुभने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. क्या बात आहे. बघा 2 धावा जर धावून जरी काढल्या तरी मंगेश शेठ धुमणे यांच्या माध्यमातून 100 200 रुपये. क्या बात आहे. हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि या प्रेमाखातीर पारितोषिकांचा वर्षाव. आपल्या व्यासपीठावरती ओम म्हात्रे देखील आहेत आणि यस फलंदाज झालाय बाद. या मॅचची ही गोल्डन विकेट मिळवली आहे अनिकेत बनसोडे, ज्याने या संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, त्याचीच विकेट मिळवली आहे. धावसंख्या 13. न्यू बॅट्समन येत आहेत. जीवन येतोय. जीवन आणि कृष्णा ही जोडी आहे. 4 षटकांचा सामना
आपण पाहतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, बॅट्समन बीट, कीपर बीट, एक धाव डिक्लेअर मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. मायरा 11 या टीमला शांत ठेवलंय. या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये अवघ्या 14 धावांवरती थांबवलंय ओमसाई गणेश या टीमने. ओमसाई गणेश हा संघ दिवा डोंबिवली मधील एक नामवंत संघ आहे, जो संघ या सीझन मध्ये थोडासा बॅकफुटवरती होता, परंतु ही स्पर्धा खासदार चषक हे लकी आहे. ओमसाई गणेश या टीमसाठी गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय हा संघ कधीच खाली हात गेला नाहीये आणि याही वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन आहे ओमसाई गणेश. गतवर्षी ही स्पर्धा जिंकली होती याच ओमसाई गणेश या टीमने. निखिल घाडीगावकर येत आहेत. या अंतिम षटकामध्ये कृष्णा ऑन स्ट्राईक. धावसंख्या 14 आहे. या षटकामध्ये 10 ते 12 धावा बनवावे लागतील. फायटिंग टोटल उभी करावी लागेल. विकी पाटील आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षक विकी पाटील करतायत. मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती. चौकारासाठी 300 रुपये. क्या बात आहे, शेवटचा सामना आहे आणि पारितोषिकांमध्ये वाढ होतीये. मंगेश धुमणे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आणि बघा बाईकच्या स्वरूपात एकदा मिळते. डॉट आला होता परंतु ओमकार पाटणे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक. मोठे फटके येत नाहीयेत, ज्यासाठी मायरा 11 संघ जाणला जातो तो खेळ या मॅच मध्ये आतापर्यंत होऊ शकला नाहीये. याआधी जे 4 सामने जिंकलेत ते अप्रतिम सामने जिंकलेले आहेत याच मायरा 11 या टीमने. कल्याणचा हा नामवंत संघ आहे आणि ड्राईव्ह केलाय. मिळते एक धाव. जेव्हा ओमकार पाटणे बॅटिंगसाठी येतील तेव्हा शुभम बेडेकर, आगासन दिवा यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्लीन बॉल फलंदाज झाल्या बाद. जीवन बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 17. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन संघ चॅम्पियन सारखा खेळ करतोय या मॅच मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. दर्शन व्यापारी येत आहेत. मॅन फ्रॉम वाडेघर. नो हो चेंडू. लाईन चुकीची आहे. नो वरती प्लस येत नाहीये आणि अवांतरच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 18. 18 धाव धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. दर्शन ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू आहे बॅटच्या आतली कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. मी कौतुक करेन ओमसाई गणेश या टीमचं ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये, कारण की आधीच्या सामन्यांमध्ये मायरा 11 या टीमने बॅटिंग खूप चांगली केली होती. त्या संघाला पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलंय ओमसाई गणेश या टीमने. ड्राईव्ह करत कौस्तुभ आहेत आणि मिळते एक धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21 ओमसाई गणेश या टीमला. आणि ओमकार पाटणे जेव्हा बॅटिंगसाठी येतील तेव्हा ओमकार पाटणे यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं
पारितोषिक असेल शुभम बेडेकर यांच्या माध्यमातून. यस आकाश भाई आपण या व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने नक्कीच आकाश एक सर्वोत्तम खेळाडू आहे या आपल्या डोंबिवली आणि दिवा विभागातील, परंतु काही कारणास्तव जॉबला असल्यामुळे त्याला ही स्पर्धा खेळता आली नाही आहे. तरी देखील आपण तो गेली 3 रात्रमध्ये म्हणजे काल आणि आज त्याची उपस्थिती आहे, त्याचा इथे आपण सत्कार करूया. विनंती असेल आकाश आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जितू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया. आकाश चोवीस चेंडू आणि बनवायच्या धावा 21 आणि या 21 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण सुयश चव्हाण यांच्या आवाजामध्ये. क्या बात आहे. जेव्हा विशाल फुलोरे बॅटिंगसाठी येतील तेव्हा राज संते विशाल फुलोरे टीममध्ये नाही आहेत. राज थोडासा गोंधळ राज संते यांचा आहे, ते ॲक्शनमध्येच नाही आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं. चला ओंकार पाडणेसाठी शुभम बेडेकरकडून 3 चौकारांसाठी 2000 रुपये आहेत. ऐकूया आपण सुयश चव्हाण यांचा आवाज. हॅलो. अंतिम आणि हा फायनलचा मुकाबला 24 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष ओमसाई गणेशसाठी. नक्कीच डोंबिवलीचा डायमंड ज्याला आपण ओळखतो तो ओंकार पाटणे सलामीला येतोय महेश शिंदेची साथ घेऊन आणि मारला सुंदर सांगून मारला. बघा सीट कशी आली पाहिजे दणदणीत, मत पेटी फुटली की फक्त रिझल्ट आपलाच असला पाहिजे असा हा चौकार. या चौकारासाठी जोरदार टाळ्या. ओंकार पाटणेने जर 2 चौकार मारले तर DCC दिवाकडून 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. 1 चौकार तर मारलाय, आता 1 चौकाराची अपेक्षा आहे. धावसंख्या झाली आहे 5. आक्रमण कसं जारी करावं. अजून 1 चौका मारला तर चिकन फ्राईड राईस आयोजक कुमार आवटे यांच्याकडून बाळासाठी आहे. आणि काय गुप्ता साहेब काय बक्षीस आहे. ओमसाई गणेशसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. ओमसाई गणेशसाठी 1000 रुपयांचं बक्षीस RG गुप्ता यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. विन झाले मॅच तर नक्कीच बक्षीसदात्यांचा आभार. पुन्हा एकदा जितूबाई. खराब चेंडू. शांतता ठेवा, सामना तर आहे, शिस्त दाखवायची आहे. मोठी मानाची स्पर्धा आहे, जिंकणार तर आपणच आहे, परंतु आपला पत्ता तेव्हाच दाखवायचा जेव्हा समोरचा बादशाह असतो. खेळ मग आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा. आणि हा सुंदर आपले पत्ते ओपन करतायत ते ओमसाई गणेश. मायरा CC संघ दडपणाखाली येतोय. गणीबाई कडून फुल लॉलीपॉप आहेत ओंकार पाटणेसाठी. जर 1 अजून बाउंड्री मारली तर हा सुंदर चेंडू आहे. धावसंख्या होते 10. अतिशय महागडं षटक ते जितूचं. प्रत्येक वेळेला चांगली गोलंदाजी केली होती परंतु आता दडपणाखाली आले. एका चौकाराने समीकरण बदललंय. हा RG रवींद्र गुप्ता माझं नाव सांग. आता त्यांना तोंडपाठच आहे. 1000 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे ते ओमसाई गणेशसाठी जर तो संघ जिंकला तर. हा चौकाराला 200. बाळा पाटणेंसाठी बक्षिसांची खैरात होते.
नक्कीच गणीबाई कडून फुल लॉलीपॉप, कुमार सरांकडून या ठिकाणी, आणि ही टुडी आहे. हा सामना ओमसाई गणेशने जिंकला, तर शुभम बेडेकर SP धाब्याचे मालक यांच्याकडून फुल नाईट पार्टी ओमसाई गणेश संघाला. ठीक आहे, बक्षिसांची खैरात आहे. ठीक आहे, हा SP धाब्यावरती आहे, बाकी कुठे नाही, पोचावं लागेल तुम्हाला. हा फुल लॉलीपॉप आणि चिकन फ्राईड राईस एक बाउंड्रीसाठी बाळा पाटण्यासाठी या डोंबिवलीच्या खेळाडूचं कौतुक कित्येक स्पर्धांमधून आपण करत असतो. नक्कीच बक्षिसांची खैरात आहे. धावसंख्या 13 धावा आणि सर्व यांना खेळाडूंना विनंती आहे, आयरेगाव चषक 15 आणि 16 फेब्रुवारीला. हा नक्की दडपणाखाली आणतायत बाळाला, परंतु ते तुमचेच चाहते आहेत आणि चाहत्यांचं प्रेम तुम्हाला स्वीकारावं लागेल, तेव्हाच तुम्ही विराट कोहली बनू शकता किंवा ऑलराऊंडर बनू शकता. या ठिकाणी या 2 धावांचा फटका. धावसंख्या होते 15. सुंदर बॅटिंग बाळाकडून. आयरेगाव चषक 15-16 तारीख टावरेपाडा या ठिकाणी होणार आहे. उपस्थित सर्व संघांना विनंती आहे, आपल्यासाठी प्रवेश खुल्या गटामध्ये आहे. आयरेगाव चषकाचं सुद्धा आयोजन करण्यात आले. धावसंख्या झाली आहे किती? 15. 6 धावांची गरज आहे. सुंदर फटका होता. थोडासा लॉलीपॉपला थोडीशी चटणी घासलेली आहे असंच आपण म्हणू शकतो, परंतु लॉलीपॉप काही तोंडात आलेलं नाहीये. हा चौक्याचाच फटका होता असंच म्हणता येईल. म्हणजे कढईत टाकले, आपले फेमस आगरी रील स्टार आहेत प्रवीण कोळंबे, जसे हात टाकतात मंचुरियन मध्ये, तसा हात टाकला लॉलीपॉपला. पण लॉलीपॉप हक्काचा नाहीये. जेव्हा हक्काचं नसतं काय, तेव्हा त्यावरती आपला हक्क नसतो. पुन्हा एकदा हाच तो उत्कृष्ट गोलंदाज होता, परंतु या सामन्यात खराब कामगिरी मायरा सीसी कडून. मायरा सीसीचं कौतुक आहे, 4 सामने डिपेंड करून ते फायनल मध्ये आलेले आहेत. मित्रांनो कौतुक आहे, खेळ संयमाचा आहे, परंतु होम ग्राउंड नाहीये, त्याचा कुठेतरी फटका बसतोय. आणि धावसंख्या होते 17. स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिलजी केणे, पवनजी केणे आणि सर्वेश केणे यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, तरी सुद्धा त्यांची मैदानावरती उपस्थिती आहे. आयोजन कमिटीचे आपण शिलेदार आहात. आपल्या तिघांचं स्वागत आणि आभार. तुमचं आमच्यावरती प्रेम, तुमचं आमचं प्रेम हे असंच कायम वृद्धिंगत व्हावं. पुन्हा एकदा एका चौक्याची सनसणीत गरज आहे. डबल पी आणि 1 धाव. धावसंख्या होते 19 धावा. 2 धावांची गरज. पाहूया चौकार मारून लगेच लॉलीपॉपची ऑर्डर द्यायला लावतो का तो बाळा. आणि या ठिकाणी बाळाचा झाला गोळा, परंतु सामना जवळजवळ आपल्या बाजूने आणलाय तो ओंकार पाटणेने. त्याचा बंधू मैदानात येतोय. त्याच्या भावाने मारला तरी फ्राईड राईस बाळाला. हा लॉलीपॉप पण बाळाला. बाळावरती प्रेम आहे, काय करणार, बाळा नावावरती प्रेमच असतं. परंतु सामना थोडासा एकतर्फी झाला, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन झालेलं आहे सर्व. हा आरजी कडून 1000 बक्षीस आहे. आणि यष्टांवरती अचूक फेक. महेश शिंदे बॅक टू पॅव्हलियन. सामना सोडला नाही पाहिजे होता तो. या ठिकाणी सुंदर मायरा 11चं कौतुक आहे, अजूनही सामना सोडलेला नाहीये. थोडीशी कमी जाणवते ते विशाल फुलोरे यांची ओमसाई गणेशला. हा फ्राईड राईस लॉलीपॉप बाळाला. निखिलने जरी चौकार मारला तरी सुंदर अशी बरसात आहे, परंतु विशाल फुलोरे
यांची थोडीशी कमी जाणवते. त्यांचे जिवलग मित्र राज संत यांची फरमाईश होती की फुलोरे मॅचमध्ये नाहीत. ते मॅचमध्ये नसले तरी तिकडनं सूत्र हलवतील असे ते विशाल फुलोरे आहेत. पुन्हा एकदा डबल पीचा पुढचा चेंडू, विजयाची औपचारिकता बाकी आणि पुन्हा एकदा या चषकावरती नाव करण्यास उत्सुक आहेत ते ओम साई गणेश डोंबिवली. आणि अतिरिक्त एक धाव. सामना लेवल आहे. एका धावेची गरज आहे. पाहूया निखिल आपल्या मित्रासाठी फ्राईड राईस लॉलीपॉप आणतो का एक चौकार खेचून. परंतु चांगला प्रयत्न. मायराचं कौतुक करावं तितकं टीका. आणि ओम साई गणेश या स्पर्धेचे खासदार चषकाचे विजेते होत आहेत. या ठिकाणी आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो ओंकार उर्फ बाळा पाटणे डायमंड ऑफ डोंबिवली याने आपला सन्मान घ्यायचा आहे. आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्लीज जरा मॅन ऑफ द मॅच घे. मॅन ऑफ द मॅच घे. आणि आता फुलोरे बाहेर निघतोय असं राज यांचं म्हणणं आहे. चला प्लीज या सहकार्य करा. यानंतर लगेचच आपण 5 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण उरकणार आहोत. आणि मी लिजेंड क्रिकेटर मंगेश धुमने यांचं नाव मोठंच आहे. त्यांचं नाव नेहमीच पटलावरती असतं. त्यांनी आज बक्षिसांची खैरात केलेली आहे. परंतु आपण या ठिकाणी लिजेंड क्रिकेटर परांगण पवार आणि अरुण यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. दोघांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बोलवतो. अरुण गायकवाड आणि परांगण पवार. हा रवींद्र गुप्ता यांनी बक्षीस आणून द्यायचं आहे. 1000 रुपये रोख रक्कम. ओम साई गणेशचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी ते घ्यायचं आहे. दिले दिले. चला चला. धन्यवाद रवींद्र गुप्ता साहेब. धन्यवाद मंगेश धुमने साहेब. लगेच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन पटापट करणार आहोत. तत्पूर्वी आयोजक जितू शेठ पाटील यांना विनंती करतो की 2 लिजेंड क्रिकेटर मायरा संघाचे यांचा सन्मान होतोय. मी अमर शेठ मडवी जितू शेठ पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच गेला खेळायला त्याचा सन्मान. हा त्या छोट्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पहिलं द्यायचं आहे. जितू शेठ पाटील यांच्या हस्ते ओंकार पाटणेचा सन्मान हा छोटा खेळाडू स्वीकारतोय. नक्कीच. यानंतर मी जितू शेठ पाटील, बंटी शेठ, अमर शेठ मडवी यांना विनंती करतो. परांगण पवार डबल पी आणि अरुण गायकवाड या 2 लिजेंड क्रिकेटरचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी परांगण यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्पर्धेच्या सांगतेकडे आपण चाललेलो आहोत. हा शुभम बेडेकर यांनी SP आणि अरुण गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा कुमार आवटे यांना सुद्धा बोलवलेलं आहे SP धाब्यावर. चला यानंतर आपण पटापट प्रेझेंटेशन घेणार आहोत. लगेचच या सामन्याची आपण सांगता जेव्हा खेळाडू मैदानात आहेत लगेच बक्षीस घ्यायचं आहे. संकेत भगत यांचा सन्मान होतोय. 3 दिवस ज्यांनी आम्हाला ऑफिशियल पंच म्हणून कोणतीही तक्रार इथपर्यंत येऊन दिली नाही. ठीक आहे. चला संकेतची भगत या आपला सन्मान होतोय. 3 दिवस ऑफिशियल पंच संकेत भगत प्लीज सहकार्य करा. चला या ठिकाणी संकेत भगत सरांचा सन्मान होतोय. मी मुख्य आयोजक अमर शेठ मडवी यांना विनंती करतो की आपल्या हस्ते संकेत भगत यांचा सन्मान करायचा आहे. 3 दिवस पंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अक्षय पाटील उर्फ मोन्या कॉम्बॉक्स मध्ये या. नक्कीच त्यांचा सन्मान होतोय. चांगलं सहकार्य केलं. यानंतर
ज्यांचा आवाज आपण कित्येक वर्ष ऐकला, चला संघाने यायचंय पुढे. दोन्ही संघांना विनंती, आपण पुढे या. ज्यांचा आवाज आपण किती दिवस ऐकला, कित्येक वर्ष ऐकतोय, नक्कीच आपण त्यापूर्वी सन्मान करतोय ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या सुरुवातीपासून आपण ऐकत होतो. कित्येक वर्ष या स्पर्धेला ज्यांचा आवाज, ज्यांनी सहकार्य केलं, असे सुप्रसिद्ध समालोचक रोशनजी संते सर यांचा या ठिकाणी सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय. मी विनंती करतो जितू शेठ पाटील स्पर्धेचे मुख्य आयोजक, चला यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. शाल आणि मानाचं सन्मान चिन्ह देऊन रोशन संते सर यांचं स्वागत होतंय. चला फोटो घ्यायचा आहे. बाबू मेस्त्री युट्यूबर यांनी जरा मंचावरती यायचं आहे. बाबू मेस्त्री युट्यूबर, श्री 11 दिवा संघाचे आक्रमक गोलंदाज आणि प्रत्येक संघाच्या व्हिडिओज ते करून युट्यूबला टाकत असतात, त्यांचा सुद्धा सन्मान होतोय. बाबू मेस्त्री, मी आयोजक जितू शेठ पाटील यांना विनंती करतो. त्यानंतर इथे आपण विशेष सन्मान करूया ज्यांचा आवाज आपण 2 दिवस 2 डे नाईटमध्ये ऐकला, असे अप्रतिम टॅलेंटेड समालोचक आहेत. व्हॉइस ऑफ कोकण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण की कोकणामधील एक सुमधुर आवाज आपण ऐकला. आदरणीय सुयश चव्हाण सरांचा आपण इथे सन्मान करूया. खऱ्या अर्थाने मैत्रीचे संबंध आहेत. जितू पाटील असतील, अमर मडवी असतील, निखिल केणे असतील, कुमार औटे असतील, यांच्या प्रेमाखातीर